कारण जन्माला आल्यानंतर देखील बाळ जर काय घेतं तर फक्त आईचं दूध घेतं. आईचं दूध काय आहे तर जगातलं सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं वे प्रोटीन मानलं जातं. आणि गरोदर स्त्रियांमध्ये प्रोटीनची रिक्वायरमेंट वजनाच्या दुप्पट असते. एक कसं आहे माहिती का, शरीराची गंमत सांगतो तुम्हाला, जर त्याला हवं ते मिळालं ना तर त्याला नको आहे ते तो ऑटोमॅटिक रिजेक्टच करतो. आपण सरळ म्हणतो जंक फूड, म्हणजे आपल्याला माहिती आहे नावावरच आहे जंक म्हणजे कचरा. आपल्याला माहिती आहे कचरा फूड आहे तरी आपण म्हणतो मी जंक काय आठवड्यातनं एकदा किंवा कधीतरी खातो. तर मग जंक हे माहिती आहे तर खाल्लं कशाला? ऍटलीस्ट जंक तर म्हणू नका. म्हणून मी त्याला म्हणतो फन फूड म्हणा. तुम्हाला खायचंय ना कधीतरी, म्हणजे जे जिभेला चांगलं ते पोटाला वाईट, जे पोटाला चांगलं ते जिभेला वाईट. ही म्हण 100% चुकीची आहे. जे जिभेला चांगलं ते पोटालाही चांगलं असू शकतं. फक्त तुम्हाला ते माहिती करून घ्यावं लागेल. बॅलन्स न्यूट्रिशन जर आपण फोकस केला तर हे फार सोपं आहे. आणि हेल्दी जर असं पण खात राहिलो तर प्रत्येक व्यक्तीचं शरीर असं बनलेलं आहे की तो 100 वर्ष विदाउट मेडिसिन जगू शकतो. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर अनेक भारी व्यक्तिमत्व जी अनेक लोकांचं आयुष्य भारी बनवत असतात, अशा व्यक्तिमत्वांच्या स्टोरीज जाणून घेणं, त्यांच्याकडून शिकणं, खरं तर त्यांचं यशस्वी आयुष्य होत असताना कोणते स्किल, कोणत्या टेक्निक्स आणि कोणत्या टेक्नॉलॉजीचा त्यांनी वापर केला, त्यांनी स्वतःला कसं भारी बनवलं हेही आपल्याला शिकायला मिळतं. शिवाय त्यांचं समाजाप्रती, लोकांप्रती असणारं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला लक्षात येत असतं. हे पॉडकास्ट म्हणजे खरं तर पॉडकास्टवरती येणारी ही भारी व्यक्तिमत्व म्हणजे खरं तर रिअल आयुष्यामधले रिअल हिरोज असं म्हणायला हरकत नाहीये. आणि अशाच अनेक हिरोजना आपण या मंचावरती इन्व्हाइट करत असतो. आजही असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती, आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती आलेलं आहे. असं व्यक्तिमत्व ज्यांनी खरं तर नॅचरल पद्धतीनं, नैसर्गिक पद्धतीनं आजारमुक्त आयुष्य आपण कसं जगू शकतो हे त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांनी हे त्यांच्या कर्तृत्वामधून, इव्हन मी म्हणेन 12 वर्षांचा एक तप असतो तर तो एक तप या सातत्याने या गोष्टीचा ध्यास घेतला आणि लोकांचं आयुष्य आजारमुक्त करावं, वेदनामुक्त करावं आणि लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲडिशन करावी या हेतूनं त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याचाच ध्यास घेऊन आज ते लोकांचं आयुष्य तणावमुक्त बनवत आहेत, आजारमुक्त बनवत आहेत. चला तर मग स्वागत करूयात आजचं भारी व्यक्तिमत्व प्रमोद बडीगर यांचं. सर नमस्कार, तुमचं आमच्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच विष्णू सर, मला इथे बोलवल्याबद्दल. मला देखील खूपच भारी वाटतं की एवढ्या वेगवेगळ्या पॉडकास्टला व्हिजिट करताना तुमच्या समोर बसण्याची संधी मिळाली मला. सो खूपच छान वाटतंय सर, थँक्यू. ग्रेट, वेलकम सर. खरं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, मी तुमचा प्रवास पाहिलेला आहे किंवा तुमच्याबद्दल जी काही माहिती घेतलेली आहे तर ही माहिती खरं तर घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. आजारमुक्त आयुष्य जगता येतं असं तुम्ही म्हणजे सिद्ध केलेले आहात किंवा अनेक लोकांना त्यासाठी मदत करत. खरं तर आपल्या आजच्या पॉडकास्ट चॅनल म्हणजे पॉडकास्टची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला तुमचं स्वतःबद्दल थोडक्यात किंवा स्वतःचं प्रोफाईल किंवा ओळख थोडक्यात करून द्यावी असं सांगेन. येस सर. सो माझं नाव प्रमोद बडीगर. मी बाय प्रोफेशन सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे अँड हेल्थ एज्युकेटर आहे. सोबत मी नुकतंच एक पुस्तकाचं लिखाण देखील पूर्ण केलेलं आहे. सो हे करताना मला जर थोडंसं आता सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर मला न्यूट्रिशनिस्ट असं काही बनण्याचं काही प्लॅनिंग नव्हतं. म्हणजे लहान ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट मी बनेल आणि मी लोकांना असं हेल्प करेल, मेडिसिन फ्री जगायला शिकवेल असं काही मला वाटत नव्हतं. मी काय म्हणजे या ध्येयाने सुरुवात नव्हती केली. पण मी 9वीत असताना माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये म्हणता येईल की सप्लिमेंट्स अँड न्यूट्रास्युटिकल्स या गोष्टींनी प्रवेश केला होता. ऍक्च्युअली न्यूट्रास्युटिकलचा वर्ड आत्ता आलाय, बट सप्लिमेंटनी प्रवेश केला होता. आणि आम्ही इंग्लिश मिडियम स्टुडंट होतो तर मग ते वडील थोडं म्हणायचे हे वाचा बाबा, हे काय नेमकं जरा समजावून सांगा, जरा अजून काय तुम्हाला ह्यातलं हे करता येईल. तर तिथून ते ऍक्च्युअली थोडं इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग ते सप्लिमेंट विकणाऱ्या कंपन्यांचे ट्रेनिंग अटेंड करायचा चान्स मिळत गेला आणि मग कुठेतरी ते त्या क्षेत्राबद्दल आवड एक निर्माण झाली की काहीतरी असतं बाबा. म्हणजे सप्लिमेंट हा असा प्रकार आहे जो घेतल्यानंतर माणसाला खरं तर मेडिसिन फ्री राहता येतं. हे कुठेतरी एवढ्या लहान वयात डोक्यात थोडंसं रुजलं होतं, पण नंतर ते विसरून गेलो कारण ते थोड्या वेळापुरतं होतं. पण वडिलांचं माझं फील्ड हेच होतं. वडील माझ्या ॲक्युप्रेशरमध्ये MD आहेत, बहीण फिजिओथेरपिस्ट आहे आणि इन 2012 मी एका आयुर्वेदिक कंपनी सोबत तिकडचं सेल्सचा पार्ट पाहत होतो. सो सेल्स हे माझं पॅशन राहिलेलं आहे आणि तिकडे मग त्या सरांचं म्हणणं असं आलं की प्रमोद आता नेक्स्ट जे
मोठं इंडस्ट्री उभी होणार आहे ते नक्कीच न्यूट्रिशन मध्ये होणार आहे. तर तू थोडं न्यूट्रिशनला सिरियसली घे आणि त्या रिलेटेड तू तुझं पुढचं शिक्षण सुरू कर. मग त्या दरम्यान मी क्रॅश कोर्स केला आणि त्या काळामध्ये, आता तर K11 ला खूप इम्पॉर्टन्स आहे, बट त्या काळामध्ये K11 मधून मी स्पोर्ट्स न्यूट्रिशन कम्प्लीट केलं. आणि मग मला जो कॉन्फिडन्स आला, मला जे लक्षात आलं की फूड खरंच एवढं पॉवरफुल आहे, मग मी तिथून थांबलोच नाही. मग मी प्रत्येक वर्षात 2 वर्षात, इव्हन आता नुकतंच मी यावर्षी K11 चं ह्युमन परफॉर्मन्स न्यूट्रिशन देखील कम्प्लीट केलेलं आहे. सो तसा मी ह्या फील्डमध्ये लँड झालो सर. ग्रेट. म्हणजे खरं म्हटलं तर या विषयाचं जे बाळकडू आहे ते तुम्ही घरातूनच मिळालं. अगदी शाळेमध्ये असतानाच तुम्हाला हा विषय आवडला आणि त्या विषयामध्ये तुम्ही अट्रॅक्ट होऊन तो विषय हाताळत गेलात. खूप छान. आज न्यूट्रिशनवरती तुम्ही काम करतायत, तर एक्झॅक्टली न्यूट्रिशन मॅनेजमेंट एका ह्युमनचं काय असायला पाहिजे आणि नेमकं न्यूट्रिशन म्हणजे काय, याविषयी आधी थोडक्यात जाणून घेऊयात. कारण सर्वसाधारण माणूस, सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला नेमकं न्यूट्रिशनचं महत्व लक्षात यायचं असेल तर न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय आहे. आपण एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, त्याचं मॅनेजमेंट असतं, तेव्हा एखादी कंपनी चालते. अगदी तसंच शरीराचं सुद्धा ते मॅनेजमेंट असतं. न्यूट्रिशन्स, योग्य पोषक जे काही घटक आहेत ते शरीराला मिळाले पाहिजेत, तेव्हा ते शरीर, ते व्यक्तिमत्व बहरतं. सो न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीनं काय करायला हवं, न्यूट्रिशन कसं करायला हवं याबद्दल थोडक्यात माहिती. येस. सो न्यूट्रिशन हा जो पार्ट आहे, पाहायला गेलं तर सोपा शब्द काय त्याला मराठी, की आपल्याला मिळणारं शरीराला पोषण. बट आपण हे न्यूट्रिशन मिळवतो कुठून? तर आपल्याला प्रत्येकाला एकच सोर्स आहे, तो म्हणजे आहार. बरोबर. आणि आहार जर का तुम्ही नुसतंच खाताय, बाबा भूक लागली म्हणून जेवताय, सर तुम्ही पोट भरताय, पण शरीराची भूक वेगळी असते. शरीराला नेहमी न्यूट्रिशन हवं असतं. आणि तुम्हाला मी याचं एक सोपं उदाहरण देतो, की काही आपण म्हणजे ह्याला आपण डिवाइड करायचं झालं तर कॅलरीज मध्ये म्हणतो. बरोबर. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॅलरी काय तर एक चलन आहे शरीरासाठी, युनिट्स. जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, फ्यूल टाकतो, तर ते एक एवढे लिटर टाकायला हवं, म्हणजे एवढ्यामध्ये एवढे किलोमीटर गाडी चालेल. प्रत्येक गाडीचं जसं वेगवेगळं आहे, तसं प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक वयोगटाचं वेगवेगळं रिक्वायरमेंट असते. पण तुम्ही फक्त फ्यूल म्हणून फूड घेताय का, तर त्यातनं तुम्हाला फक्त काय मिळेल, तर थोडीफार एनर्जी मिळेल. बट आपल्या शरीराला खूप काम करावं लागतं. म्हणजे ओव्हरऑल तर ते मेजर जर न्यूट्रिएंट म्हणतो आपण, तर दे आर प्रोटीन, कार्ब, फॅट, वॉटर अँड फायबर. इव्हन आता ह्याच्यामध्ये कॅटेगरी अजून एक इन्क्लूड करावं लागते, कारण लोकांनी त्याचं सेवन वाढवलंय, दॅट इज अल्कोहोल. मला ते न्यूट्रिशन मध्ये स्टडी करण्यासाठी घ्यावं लागतं, बट ऍक्च्युली ते पण एक सोर्स आहे ज्यातून काही ना काही मिळणार आहे शरीराला. सो याला जर आपण थोडंसं सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक न्यूट्रिएंटच्या मध्ये खूप डीप जावं लागतं. तुम्ही जे फूड घेता ते ह्या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतं. सो तुम्ही जर ह्याची जेवढी रिक्वायरमेंट आहे ह्युमन बॉडीला, तेवढी जर तुम्ही फूड मधून पूर्ण करू शकला तर तुम्हाला कोणत्याच औषधाची गरज पडत नाही, भले कोणताही आजार असू दे. म्हणजे तुम्ही जेवढे आजार मानताय ना आज, म्हणजे आम्हाला न्यूट्रिशन मध्ये हे शिकवलं जातं की हे आजार नाहीयेत, हे फक्त न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आहे व लाईफस्टाईल चुकीची जगण्याची सवय. बाकी आम्ही मग तो थायरॉइड असू दे, पीसीओडी असू दे, पीसीओएस असू दे, डायबिटीज असू दे, ब्लड प्रेशर असू दे, हे कोणतेही आजार आम्ही आजार मानत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, इट इज अ न्यूट्रिशन डेफिशियन्सी अँड रॉंग लाईफस्टाईल. जर ह्या 2 वर काम केलं, त्या व्यक्तीला जे हवं ते न्यूट्रिशन जर आपण त्याच्या आहारामध्ये, मग त्याचं आलं प्लॅनिंग. मग ते कसं मिळवायचं, कसं त्याच्या ब्रेकफास्ट मधून काय जाईल, लंच मधून काय जाईल, डिनर मधून काय जाईल. आणि तुम्ही जर सांगतो, जर आपण राईट न्यूट्रिशन खाल्लं ना तर आपल्याला भरपूर खाण्याची पण गरज पडत नाही. योग्य खाणं महत्वाचं आहे. तर हे मी तुम्हाला थोडक्यात ह्याचं एक एक्सप्लेनेशन दिलं. खरंच खूप छान माहिती दिलीत. कारण बरेचदा लोक मन भरण्यासाठी खातात, म्हणजे मनाला आवडतं म्हणून खातात, पण शरीराला काय आवडतंय, शरीराची गरज काय, खरं तर याचा अनालिसिस किंवा त्याची जाणीव बऱ्याचशा लोकांना नसते. आता मला यावरून एक प्रश्न जो विचारायचा आहे तो म्हणजे असं की कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. सो आज असं म्हटलं जाते की फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील किंवा जे अन्नधान्य आपल्याला आज मिळत आहेत त्याच्यावरती पेस्टिसाइड आणि अशा अनेक गोष्टींचा वापर केलेला असतो. मग या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असताना, हे कॅन्सर सारखं संकट कुठेतरी प्रत्येकाच्या डोक्यावरती असताना, तर इथे न्यूट्रिशन कसं काम करू शकेल, म्हणजे याच्यात न्यूट्रिशनचा काय आणि कसं सिलेक्शन करता येईल? यामध्ये कसं आहे की कॅन्सर नेमकं का होतो, तर कॅन्सरला तसं बघायला गेलं तर कॅन्सरचे खूप प्रकार आहेत. म्हणजे असं नाही की एक प्रकारचा कॅन्सर आहे. लोकांना इतके प्रकारचे कॅन्सर होतात. कुणाला पोटाचा कॅन्सर होतो, कुणाला लंग्स रिलेटेड कॅन्सर होतो,
सो डिपेंड करतं की कुठला कॅन्सर त्या व्यक्तीला झालाय. पण कोणताही कॅन्सर झाला तर गंमत अशी आहे की त्या कॅन्सरच्या सेल्सचं फूड काय, ओके, तर ते आहेत आज जे आपण खात आहोत ना जास्त प्रमाणातले रिफाईंड कार्बोहायड्रेट्स. ऑटोमॅटिकली जर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स कमी झाले, म्हणजे आता तर अशा प्रकारचे काही म्हणजे कार्बोहायड्रेट्स चुकीचे असं पण म्हटलं जातं. तसं नाही, कार्बोहायड्रेट्समध्ये 2 प्रकार आहेत. इव्हन प्रत्येक न्यूट्रिएंटमध्ये 2 प्रकार आहेत. कार्बोहायड्रेटमध्ये 2 प्रकारचे कार्बोहायड्रेट मिळतात, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल. फॅटमध्ये 2 प्रकारचे फॅट मिळतात, हेल्दी, अनहेल्दी. प्रोटीनमध्ये 2 प्रकारचे मिळतात, प्रोटीन क्लास 1, क्लास 2. सेम वे कार्बोहायड्रेटमध्ये जर का तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये बेस्ट कार्बोहायड्रेट जे आजच्या घडीला आहेत मिलेट्स, आणि मिलेट्समध्ये पण प्रकार आहेत. पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, न्यूट्रल मिलेट्स आहेत. जर पॉझिटिव्ह मिलेट्स आता तर अशा मिलेट्स शोधून काढल्यात की ज्या मिलेट्स खाऊन कॅन्सरमध्ये रिकव्हरी खूप फास्ट पाहायला मिळते. आणि मग इथे थोडं आता सप्लिमेंटचा रोल सुरू होतो. सप्लिमेंट म्हणजे ज्या गोष्टी आहारातून आपण मिळवू शकत नाही तिथे पूरक आहाराची जोड होते. मग हा टोटली वेगळा टॉपिक आहे. बट येस, कॅन्सर जरी असेल, मुळात पहिलं तर आपल्याला इम्युनिटी खूप स्ट्रॉंग ठेवायची आहे. कारण प्रत्येक आजार प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतो. म्हणजे सर्दी जरी झाली तर प्रत्येकाला एकसारखा सर्दीचा परिणाम नाही. काही लोक सर्दीमुळे सुट्टी घेऊन बसतील पण तेवढा सर्दीचा त्यांना त्रास देखील होतो. आणि काही लोकांना हा ठीक आहे सर्दी आहे, मी माझं काम चालू ठेवतो. सो हे का बदल आहे? कारण त्या दोघांमध्ये इम्युनिटीचा फरक आहे. आणि हा इम्युनिटी परत एक असा पार्ट आहे ना की त्याचं कनेक्शन परत आपल्या न्यूट्रिशनशी आहे. म्हणजे न्यूट्रिशन चांगलं ज्याचं आहे त्याची इम्युनिटी चांगली असणार आहे. ओके, मला आता हे जाणून घेत असताना एक लक्षात येते की न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. जेवढं तुमच्याकडून आता समजते की याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असायला पाहिजे. पण असा अवेअरनेस आज आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये न्यूट्रिशन वरती कुठे दिलेला नाहीये. शिवाय ऍडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून अनेक फास्ट फूड किंवा जंक फूड यांच्या ऍडव्हर्टिजमेंट करून कदाचित जे काही नको असलेल्या किंवा घातक असणाऱ्या गोष्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रमोट केल्या जात आहेत. आणि मग आजची ही पिढी कुठेतरी अशा फास्ट फूडच्या जाळ्यामध्ये अडकते. याबद्दल काय सांगाल? त्याचा काय परिणाम होतो आणि याबद्दल जे कोणी म्हणजे जागरूक श्रोते आहेत त्यांना याच्यातनं काय अवेअरनेस मिळेल, त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही तसं 2 प्रश्न विचारले की एक शाळेमध्ये का नाही शिकवलं जात आणि अवेअरनेस. तर मी पहिले शाळेचं उत्तर देतो. मुळात 1970 साली आपल्या सर्वांना, म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता, कदाचित तुमचाही झाला नसेल, नाही, त्या काळामध्ये आपल्या सर्वांबरोबर एक स्कॅम घडलेला आहे आणि तो जागतिक लेवलवर घडलेला आहे. की आपल्या सर्वांना एक चुकीचं न्यूट्रिशन पिरॅमिड शिकवण्यात आलेलं आहे. आणि त्या पिरॅमिडमध्ये जाणून बुजून बॉटम ऑफ पिरॅमिडमध्ये हे आज जे आपण जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट खातोय, म्हणजे ज्याला आता आपण म्हणतो की वी आर इटिंग सॅड डाएट. सो इट इज अन अमेरिकन डाएटचं एक लॉंग, म्हणजे आता मी त्याला इथं जास्त डिटेलमध्ये रिव्हील नाही करणार, बट आपण ते खातोय आज, ज्याला आपण म्हणतो की फार असे ज्याच्यामध्ये फायबर नाही, न्यूट्रिशन व्हॅल्यू नाहीये, अशा कार्बोहायड्रेटचं सेवन आपण जास्त करतोय. सो हे शाळेमध्ये शिकवायला हवं, बट हे नाही शिकवलं गेलं. उलट आपल्याला काय शिकवलं जातं, कार्बोहायड्रेट इज बेस्ट सोर्स ऑफ एनर्जी. ते चुकीचं नाहीये, बट ते इनकम्प्लीट ट्रूथ आहे. सो हे इनकम्प्लीट ट्रूथ पहिलं क्लिअर झालं पाहिजे. आणि तुम्ही जे सांगितलं मार्केटिंग बद्दल मी एकच म्हणतो, सही मार्केटिंग आपके हात में गलत प्रोडक्ट थमा सकते. सो अगदी बरोबर. सो मार्केटिंग बद्दल तर बोलायलाच नको, कारण त्यांना त्यासाठीच सांगितलं जातं की तुम्हाला मार्केटिंग पण तसं केलं जातं आणि इव्हन टेस्ट पण अशा डेव्हलप केलं जातं ज्यातून तुम्हाला इमिजिएटली डोपामिनचा स्पाइक मिळाला पाहिजे. यू गेट ऍडिक्टेड टू दॅट काइंड ऑफ फूड. कलरचं सिलेक्शन असेल, सगळ्या गोष्टी वारंवार ऐकून ते असं कानात फिट झालं जातं. जसं मी जर म्हटलं की थंडा मतलब काय, तर लगेच तुमच्या डोक्यात येणार कोको कोला. म्हणजे 2 मिनिट में कुछ बना लो तो काय होणार आहे, लगेच डोक्यात येणार मॅगी बन जाएगा. से मार्केटिंग खूप छान झालेलं आहे. बट ह्या मार्केटिंग बरोबर आता आपल्याला जागा होण्याची वेळ आली. आणि खरंच इंडियामध्ये बदल होतोय, भारतामध्ये बदल होतोय. लोक आता लेबल्स वाचतात, थँक्स टू सो मेनी इन्फ्लुएन्सर्स आहेत जे फिटनेसवर गाईड करतात. बट तेवढ्याच ताकदीने मार्केटिंग ही वाढते. त्यामुळे ते आपल्याला आता स्वतःला शहाणं व्हावं लागणार आहे. तर आता या पॉडकास्टला जेवढे श्रोते ऐकतात ते, आणि जे फास्ट फूड जर का खात नसतील, म्हणजे आपण त्याला फन फूड म्हणून खायला हवं कधीतरी, बट मुळात आपल्या ह्या पुढच्या पिढीला वाचवायचंय ते प्रोसेस फूड पासून. कारण इतकं प्रोसेस फूड खाण्यात कधीच नव्हतं. असं सांगितलं जातं की आज प्रत्येक कुटुंबामध्ये रेडी टू इट मोर देन 50,000 कॅलरीज अवेलेबल आहेत. फक्त उघडायचं, डबा उघडायचा किंवा फ्रीज उघडायचं आणि खायचं. आता जो दिखता है वो बिकता है, तो आपका बच्चा जो ज्यादा देखता है वो खाता है. तर तुम्ही जर का प्रोसेस फूड पासून लांब ठेवू शकलात मुलांना,
तर या मार्केटिंग कंपन्यांचं पेक्षा तुमचं मार्केटिंग स्ट्रॉंग असेल, की तुम्ही घरामध्ये अशा वस्तू आणल्या की त्या काचेच्या बंदलीमध्ये समजा तुम्ही सुकामेवा ठेवलाय, तुम्ही घरात लाडू बनवून ठेवलात. एक वेळ मी म्हणेल की बाबा विकतचे लाडू पण चालतील. सो माझ्या दृष्टीने फूड कोणतंच वाईट नसतं. एव्हरी फूड गिव्हज यू एनर्जी. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बिस्किट आणि ब्रेड दोन्हीमध्ये काय बेटर असेल सर? तसं दोन्ही चांगलं नाही, बट दोन्हीमध्ये दोनच ऑप्शन आहेत, तर बेटर काय निवडाल तुम्ही? ब्रेड असेल का? तर तुम्हाला लक्षात आहे की बिस्किटमध्ये जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत आणि एक्सपायरी पण जास्त उशिराची. ब्रेड बरं आहे. सेम वे ब्रेड आणि चपातीमध्ये व्यक्ती चपाती निवडेल, चपाती आणि भाकरीमध्ये भाकरी निवडेल, भाकरी आणि नाचणीची भाकरी निवडेल. सो वी हॅव टू ऑलवेज चूज बेटर ऑप्शन इन न्यूट्रिशन. सो त्या अँगलनी जर का आपण एक नवीन अँगलने पाहायला गेलं न्यूट्रिशनकडे, कारण कधी कधी आपण खूप बिझी प्रोफेशनल आहोत, आपल्याला ऑप्शन नाही मिळत. इव्हन मुलांना पण कोणाला अशी हौस नसते की असं चुकीचं द्यावं, बट कम्फर्ट फूड म्हणून केलं जातं. सो त्या मार्केटिंगपेक्षा तुमचं मार्केटिंग स्ट्रॉंग ठेवा, अंडरस्टँडिंग ठेवा, आणि म्हणून इथं न्यूट्रिशन प्लॅनिंग करून घेणं गरजेचं आहे. वा. याच्यात मला जसं की आता मी गर्भसंस्कारांवरती काम करतोय आणि गर्भवती महिला, म्हणजे माझ्या डोक्यात असं येते की घरातून पहिल्या दिवसापासूनच जर का बदललं किचनमध्ये जर गोष्टी, कारण म्हणतात की हेल्थ ही किचनमध्ये बनते असं एक वाक्य आहे. तर मग आपल्या आजच्या ज्या काही गृहिणी असतील किंवा घरात जे काही आज पर्चेसिंग होत असेल, तर हे करत असताना जसं तुम्ही सांगितलं की ऍडव्हर्टिजमेंट बघून नाही, तर आपल्याला हेल्दी काय आहे हे बघून पर्चेसिंग व्हायला हवं. घरात डिस्प्लेला सुद्धा तशा गोष्टी असायला पाहिजेत जेणेकरून ती मुलं तिकडे अट्रॅक्ट होतील किंवा त्याच गोष्टी हेल्दी गोष्टी खायला लागतील. मग गर्भवती महिला जिच्या गर्भामध्ये तिचं बाळ वाढतंय, त्या गर्भवती महिलेनं तिचा आहार कसा करायला हवा किंवा त्यातल्या त्यात तिनं काय इन्क्लूड करायला पाहिजे किंवा काय अवॉइड करायला पाहिजे याबद्दल? इन्क्लूड अवॉइड. पुन्हा गर्भवती महिला जी आहे तिची तर म्हणजे इतकी जबाबदारी आहे की ती फक्त स्वतःसाठी खात नाही, ती प्रत्येक वेळी म्हणजे शी हॅव टू ऑलवेज ईट फॉर टू अँड ड्रिंक फॉर टू. आता यामध्ये मग तिला तर फार म्हणजे जबाबदारी आहे, कारण आता जर तिने हा बदल नाही केला, पहिला हा का करणं गरजेचं मी सांगतो. हे जे 9 महिन्याचा पिरियड आहे, हा जर तिने तो तेवढा बदल नाही पाळला तर कदाचित तिला आयुष्यभर मग त्या बाळाला होणाऱ्या हेल्थ चॅलेंजेसला फेस करत राहावं लागेल. त्यामुळे पहिलं तर हे फार महत्वाचं आहे. तुम्ही एकदम खूप छान म्हणजे एकदम इम्पॉर्टंट पॉइंटवर हायलाइट केलं, कारण मी तर सांगतो की तिथूनच बदल झाला पाहिजे. तुम्ही बोललात किचन मध्ये बदल झाला पाहिजे, कारण किचनच आपल्याला घडवतं. सो एक म्हण आहे की मसल्स बद्दल, कारण मसल्स हा खूप महत्वाचा पार्ट आहे बॉडीचा. सो मसल्स बद्दल तर एक असं म्हणणं आहे की मसल्स आर शेप इन जिम, फेड इन किचन अँड बिल्ट ऑन बेड. म्हणजे फक्त जिम मध्ये त्याला आकार मिळतो, किचनमध्ये त्याचं भरण पोषण होतं, पण त्याची वाढ ही नेहमी झोपेत होते. सो तिथून सुरुवात होते. म्हणजे आता मग काय असं केलं पाहिजे आणि इन्क्लूड केलं पाहिजे, तर ऑब्व्हियसली ह्या 3 न्यूट्रिएंट मध्ये सर्वात पहिला जो न्यूट्रिएंट आहे मॅक्रो न्यूट्रिएंट, तो मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. कारण जन्माला आल्यानंतर देखील बाळ जर काय घेतं तर फक्त आईचं दूध घेतं. आईचं दूध काय आहे तर जगातलं सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं वे प्रोटीन मानलं जातं. म्हणजे पहिला न्यूट्रिएंट जो बॉडीसाठी फार गरजेचा आहे तो आहे प्रोटीन, मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे ग्रीकमध्ये त्याला प्रोटियस म्हणतात. प्रोटियसचा अर्थ आहे मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वात महत्वाची गोष्ट. तुमचे केस बनलेत प्रोटीन पासून, तुमची स्किन बनली आहे प्रोटीन पासून, तुमचे मसल्स बनलेत प्रोटीन पासून, तुमची इम्युनिटीमध्ये इम्युनोग्लोबिन म्हणजे इम्युनो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. हेमोग्लोबिन, प्रत्येक गरोदर स्त्रीला हेमोग्लोबिनचं चॅलेंज असतं. हेम म्हणजे आयन आणि ग्लोबिन म्हणजे पुन्हा प्रोटीन. तुमचं LDL, HDL ह्या शब्दाचा शेवटचा जो L आहे तो पुन्हा लिपोप्रोटीन आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रोटीन. इव्हन डायबिटिक मध्ये समोरचा व्यक्ती इन्शुलिन घेतो. आज गरोदर स्त्रियांमध्ये देखील गेस्टेशनल डायबिटीज का होतोय तर इन्शुलिन कमी बनतंय. इन्शुलिन बनवणारा जी गोष्ट आहे म्हणजे इन्शुलिन हॉर्मोन बनवणारा जो पार्ट आहे तो पण प्रोटीन पासूनच तयार होतो. सो प्रोटीनला n नंबर ऑफ काम आहे. सो पहिलं त्यांना फोकस करायचंय प्रोटीन वाढवण्यावर. आणि गरोदर स्त्रियांमध्ये प्रोटीनची रिक्वायरमेंट वजनाच्या दुप्पट असते. म्हणजे आपल्याला सांगताना सांगितलं जातं की 1.5, बट 1.5 पॉइंट इज मिनिमम. जर दुप्पट घेतलं तर त्यांचं जी ग्रोथ होणार आहे, त्यांची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि हा प्रयोग झालेला आहे. म्हणजे तुम्ही एक नॉर्मल फिमेलला, प्रेग्नेंट लेडीला आणि जिला प्रोटीन प्रॉपर दिले, दोघींमध्ये हा फरक बघू शकता. सो प्रोटीन पहिला घटक आहे. दुसरं काय आहे हेल्दी फॅट्स.
कारण ब्रेन डेव्हलपमेंट देखील तिथेच होणार आहे बाळाची. बरोबर. त्यामुळे हेल्दी फॅट्स खूप महत्वाचे आहे. म्हणून कदाचित घी, म्हणून आपल्याकडे घी खूप खाल्लं जातं. आणि घी इज म्हणजे सगळ्यात हेल्दीएस्ट फॅट. घी झालं, कोकोनट ऑइल झालं, बदाम झालं, काजू झालं, तुम्ही सुकामेवा एवढे लाडू वगैरे दिले जातात, त्याचं कारण असते. उलट सीड ऑइल नाही खायला हवेत. सीड ऑइल असा पार्ट आहे की जो आपल्या डाएटमध्ये जेवढा नसेल, कारण तो प्रोसेस आहे. नंबर 1 प्रोसेस फूड रिफाईंड म्हणजे ऑइल आहे, आणि ऑइलचं कन्झम्पन अननेसेसरी वाढत चाललं. तर ते टाळायला हवं. म्हणजे तुम्ही म्हणले काय एक्सक्लूड करायला हवं, तर सीड ऑइल एक्सक्लूड करायला हवं. साखर असेल ती पण आपण एक्सक्लूड करू शकतो. प्रोसेस फूड, पॅक फूड, अल्कोहोल बिलकुल नाही चालत. अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या एक्सक्लूड करायला हवं. बट एक कसं आहे माहिती का, शरीराची गंमत सांगतो तुम्हाला, जर त्याला हवं ते मिळालं ना, तर त्याला नको आहे ते तो ऑटोमॅटिक रिजेक्टच करतो. म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल सांगतो, तुमच्या समोर 2 ऍपल आहेत, तर कदाचित तुम्ही 1 ऍपल खाल्लं तरी तुम्हाला संतुष्ट वाटेल. तुम्हाला मी 200 ग्राम पनीर जर खायला दिलं ना, तुम्हाला एका वेळी 200 ग्राम पनीर पण खाल्लं नाही जाणार. तुम्हाला मी 3 अंडे बॉईल करून दिले ना, कदाचित तुमचं 3 अंड्यातच पोट भरेल, तुम्हाला नंतर काहीच नकोस वाटेल. बिकॉज बॉडी इज ऑलवेज क्रेविंग फॉर न्यूट्रिशन. पण तेच जर मी तुमच्यासमोर 3 समोसे ठेवले ना, तर मे बी यू कॅन एंड अप इटिंग ऑल 3 समोसास अँड स्टील यू विल फील हंग्री आफ्टर अ आवर. एका तासानंतर पुन्हा भूक लागेल, कारण तुम्हाला न्यूट्रिशन नाही मिळालं. त्यामुळे तुम्हाला जे मिळाले होते ते सिंपल कार्बोहायड्रेट होते. बॉडीमध्ये इन्शुलिन स्पाइक आला, बॉडीने ते सगळं उचललं आणि बॉडी फॅटमध्ये टाकून दिलं. सो हे गडबड होती शरीरामध्ये. का आज गरोदरपणातच स्त्रियांमध्ये डायबिटीज होतोय, ब्लड प्रेशरच्या समस्या होतात. भरपूर साऱ्या स्त्रियांना जे प्रेग्नन्सीच्या काळात वाढलेलं वजन आहे ते पुन्हा लवकर कमी करायला देखील चॅलेंज येतं. त्याचं कारणच आहे की ते वजन न वाढता फॅट वाढवलेले. जर वजन हेल्दी वेनी वाढवलं तर मग हे तुमची प्रेग्नन्सी झाली की हार्डली इन 2 to 6 months, आम्ही तर म्हणतो 2 ते 6 महिन्यामध्ये पुन्हा तुम्ही शेपमध्ये येता. आणि हे तुमचं शरीर स्वतः करतं, इफ यू हॅव अ हेल्दी वेट गेन. ग्रेट, खूप छान माहिती दिलीत. कारण खरं तर याचा अवेअरनेस नाहीये. जसं आता जिम करणारी लोक असतात, तर त्यांना बरेचदा सांगितलं जातं की तुमच्या बॉडीच्या वजनाच्या त्या पर्सेंटमध्ये तुम्हाला प्रोटीन घेतलं पाहिजे. म्हणजे 70 kg वेट असेल तर 70 ग्रॅम प्रोटीन इंटेक पाहिजे मिनिमम. पण ओव्हरऑल जर बघितलं तर आता हे थोडेफार शब्द कानावर पडलेत म्हणून याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन माहित आहे. पण आपल्याकडे जनरल घराघरातल्या आज जी काही व्यक्तिमत्व आहेत त्यांना प्रोटीन इंटेक बद्दलचा किंवा आहाराच्या या इंटेक बद्दलचा तसा मार्गदर्शनाचा अभाव आहे. येस. त्या गृहिणी जी किचनमध्ये काम करते तिला मला वाटतं की या विषयाचा अभाव आहे. सो तुमच्या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून रिअली मला असं वाटतं की अनेक लोकांना याचा फायदा होतोय. आणि निश्चित मी ऑडियन्सला पण सांगेन की खरंच हा विषय तुम्हाला किती महत्वाचा वाटतोय आणि सर जे काही आता मार्गदर्शन करतायत याच्यावरती कमेंट जरूर करा. कारण तुमच्या कमेंट्स अजून काही प्रश्न सरांकडून आपल्याला अजून उत्तरं, अजून मार्गदर्शन करून घ्यायला मदत करतील. सो तुमच्या कमेंट्स महत्वाच्या आहेत. येस, आता पुढच्या पाठकडे वळूयात. कारण खऱ्या अर्थानं गरोदर महिलांबद्दलचं योग्य मार्गदर्शन किंवा खूप साध्या सोप्या भाषेत तुम्ही मार्गदर्शन केलं. आजकाल एक ट्रेंड बनलाय, जसं की शाळेत जाणारी मुलं आहेत घरात. आज मेट्रो सिटीज मध्ये जेव्हा आपण बघतो घराघरातली ती आई वडील दोघेही जॉबला असतात, मग बाळांना डबा द्यायचा, टिफिन द्यायचा असतो. मग त्यासाठी म्हणून बरेचदा प्रोसेस्ड फूड किंवा असे काही पॅकेज्ड फूड्स किंवा बाहेरचं काहीतरी असं इझी टू कुक, रेडी टू कुक असं काही जे पदार्थ असतात ते कितपत योग्य आहेत. कारण खऱ्या अर्थानं सर्वसाधारण टीनेजमध्ये किंवा जन्माला आल्यापासून ते 18-20 वर्षापर्यंत बॉडीची ग्रोथ होत असते, फिजिकली चांगलं शरीर वाढत असतं. तर त्या एजमध्ये, सर्वसाधारण त्या एजमध्ये प्रत्येक पालकानं आपल्या मुलाचा आहार कसा ठेवावा, ओव्हरऑल एक छोटासा गायडन्स. येस. सो आपण म्हणू की हेल्दी टिफिन कसं काय पॅक होईल. सो ऍक्च्युली ह्याचं प्रिपरेशन 1 night बिफोर झालं पाहिजे. आपण नेहमी सांगतो की न्यूट्रिशन ऍक्च्युली आमचा ह्याच्यावर एक 12 week किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम आम्ही रन करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगतोच की तुमचं किचनमध्ये वेळ आहे ना 50% कमी झाला पाहिजे आणि 100% तुमच्या शरीराला न्यूट्रिशन मिळालं पाहिजे. वा. आणि हे खरंच शक्य आहे, फक्त प्लॅनिंग लागतं. प्लॅनिंग नसल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडनं होत नाहीत. की मग काहीतरी आपलं फास्टमध्ये टिफिनला भरलं. आजकाल तर बऱ्याचशा मेट्रो सिटीजच्या स्कूलमध्ये कॅन्टीन्स अवेलेबल आहेत आणि मुलं कॅन्टीनचं खातात आहे. आणि एक कायम लक्षात ठेवा प्रत्येक पालकाने, मुलांचे टेस्ट बड हे लहान वयात डेव्हलप होतात. ओके. सो लहान वयात जर तुम्ही त्यांना ह्या गोष्टी दिल्या आणि तुम्ही मोठं झाल्यावर सांगाल की आमचा मुलगा ऐकत नाही, हे खातो ते खातो, मग त्याला बिलकुल दोषी ठेवण्यात अर्थ नाही.
दोष देण्यात अर्थ नाही, कारण तुम्हीच त्याचे टेस्ट बड बिघडवले होते. भले तुम्ही मुद्दाम नाही केलं, बट नकळत तुमच्याकडनं हे घडलं, तर ते होणं तुम्हाला टाळणं आता गरजेचं आहे. सो यू हॅव टू प्लॅन इट वन नाईट बिफोर. म्हणजे उद्या सकाळी आता समजा फार इझी आहे की बाबा आपण थोडी कडधान्य भिजवली, त्याचं काहीतरी एकदम मस्त चिला बनवून दिला, हे टिफिनला घेऊ शकतो. काही सॅलड्स असतात, खूप सॅलड्स मध्ये इतके गोष्टी आहेत की त्या तुम्ही इझिली टिफिनला देऊ शकता. पराठा आहे, दही आहे. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही काही स्मूदीज देऊ शकता, हेल्दी स्मूदीज मुलांना देऊ शकता. सो भरपूर असं करण्यासारखं खूप आहे. आणि आपले जो ट्रेडिशनल ब्रेकफास्ट आहे तो काय असा फार वेळ नाही लागत बनायला, तो देखील तुम्ही देऊ शकता. फ्रुट्स देऊ शकता चांगले. सो फ्रुट्स पण हेल्प करतात, कारण शरीरासाठी इथून जे खाली आहे ना त्याला कळत नाही की तुम्ही चपाती दिली, भाजी दिली, भाकरी दिली. त्याला फक्त कळतं न्यूट्रिशन काय मिळालं. प्रोटीन, कार्ब, फॅट ह्याच्यामध्ये डिवाइड करतं बॉडी बघत नाही की यांनी 2 चपाती खाल्ली का ह्यांनी दुसरं काय खाल्लं. पनीर घेतलं, पनीरला तुम्ही जस्ट रोस्ट केलं, पनीर देऊ शकता मस्तपैकी. पनीर पुलाव देऊ शकता, सोया पुलाव देऊ शकता तुम्ही. पुन्हा राजमा चावल टिफिनला खूप छान. आपल्याकडे काय झालं की फक्त डब्याला काय असतं, पोळी भाजी. आणि आता भारतामध्ये मेजर पाहायला मिळते ग्लुटेन टॉलरन्स येतोय. भरपूर मुलांना ग्लुटेन बंद करावं लागतं, कारण ग्लुटेनचं कन्झम्पशन अतिरिक्त प्रमाणात होत आहे. इतक्या हाय प्रमाणात ग्लुटेन घेतल्यामुळे काहींमध्ये तर ऑटोइम्युन डिसऑर्डर होतात, बॅड गट हेल्थ सुरू होते. मग त्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात तरी ते पोट जागेवर येत नाही. मग त्याऐवजी असं म्हणत नाही की टोटली गहू बंद करा, बट काही लोक काय करतात, एक्स्ट्रीम वागतात की टोटली बंद करतात. ते तसंही गरजेचं नाही. यू हॅव टू टेक इट इन अ मॉडरेट क्वांटिटी. शरीराला प्रत्येक गोष्ट हवी, बट त्याच्यामध्ये व्हरायटी जेवढी जास्त असेल तेवढं चांगलं. आणि पुन्हा हे कधी शक्य आहे, प्लॅनिंग करावं लागेल. आपण जर का ठरवलं की आज मंडे तर आपण हे करणार, ब्रेकफास्ट मध्ये टिफिनला हे देणार, ट्यूजडे हे देणार, वेनसडे हे देणार. सो मुलांनाही खूप छान वाटतं. आणि ह्याच्यामध्ये एक माझं सजेशन राहील की मुलांना तुम्ही शक्यतो शॉपिंग मध्ये इन्व्हॉल्व करा, मुलांना शक्यतो प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्व करा. समजा भाऊ बहीण आहे तर भावाला विचारा, मंडेला तुझ्या चॉईसचं बनेल, ट्यूजडेला तुझ्या चॉईसचं. अशा पद्धतीने केलं ना तर नक्की होईल आणि वेळ वाचतो. म्हणजे एक मध्यंतरी मी एक सेशन घेतलं होतं, हाऊ टू ट्रेन युअर माइंड फॉर डुईंग डाएट. तर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की तुमच्या माइंडमध्ये 2 लोक आहेत. एक आहे PFC प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, आणि एक आहे तुमच्या आतला चिंप माइंड. चिंप माइंड म्हणजे तो एकदम स्पॉन्टिनियस ठरवतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. बट PFC नेहमी प्लॅनिंग वर जातो, तो लॉजिकल आहे. आता लॉजिकल राहण्यासाठी काय असतं की जर का एक्झाम्पल आम्ही दिलं की तुम्ही जर का एक रात्र आधी तुम्ही ते कडधान्य भिजवलेले आहेत, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट दिवसभरात ती कडधान्य वापरणार. म्हणजे तुम्ही चॉईस नाही दिला चिंप माइंडला की आता तुला काय मनात येतं ते बनव. सो सेम वेने जर प्लॅनिंग झालं तर तुमचा PFC ट्रेंड होतो, आणि जेवढं तुमचं PFC ट्रेंड होईल, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ट्रेंड होईल, तेवढं तुमचं डिसिजन मेकिंग खूप लॉजिकल राहील. आणि हे फक्त तिथं हेल्प नाही करणार, कारण व्हॉट यू ईट इट विल हेल्प यू टू टेक डिसिजन ऑल्सो. पोट बिघडलंय, तुमचं माइंड एकदम डिस्टर्ब राहणार. तुमची डिसिजन म्हणजे आपण म्हणतो ना गट फीलिंग नहीं आ रहा है, अभी गट ही ठीक नहीं है तो फीलिंग कहाँ से आएगा. सो गट को ठीक करना है तो गट में क्या जा रहा है, वो गट को गटर मत बनाओ, उसको सही करो, उसमें सही चीजें डालो. आपण सरळ म्हणतो जंक फूड, म्हणजे आपल्याला माहितीये नावावरच आहे, जंक म्हणजे कचरा. आपल्याला माहितीये कचरा फूड आहे, तरी आपण म्हणतो मी जंक काय आठवड्यातनं एकदा किंवा कधीतरी खातो, किंवा आज मला जंक खावं लागलं. तर मग जंक हे माहितीये तर खाल्लं कशाला. ऍटलीस्ट जंक तर म्हणू नका. म्हणून मी त्याला म्हणतो फन फूड म्हणा. तुम्हाला खायचंय ना कधीतरी, तर आपण अफर्मेशनच असं देतो की जंक आहे म्हणजे कचरा, मी कचरा खाऊन आलो, असंच झालं ना मराठी भाषांतर जर केलं तर तसं होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. ग्रेट. मला 2 गोष्टी ते शिकायला मिळाल्या खरं तर. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना की लहान मुलांच्या टेस्टबर्ड जे आहेत ते खरं तर पालकच डेव्हलप करतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मुलं ग्रो होत असताना आई वडील मुलाला कारलं पण खायला शिकवू शकतात. आणि म्हणजे सो इट्स टोटली डिपेंड ऑन पॅरेंट्स. दिस इज फर्स्ट थिंग. सेकंड थिंग जी मला ऐकायला मिळाली, तुम्ही म्हणतात की 12 वीकचं तुम्ही काही ट्रेनिंग घेता. सो हे ट्रेनिंग बद्दल थोडक्यात माहिती द्या, कारण आमचे असंख्य, मला वाटतं की हा विषय घराघरात जाणं गरजेचं आहे. तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम 12 वीकचा काय असतो त्याबद्दल थोडक्यात. येस. 12 वीक मध्ये आपण काय करतो की आपण जसे आपलं शरीर आहे सगळं, त्या शरीराशी रिलेटेड आपण वेगवेगळे टॉपिक डिझाईन केलेले, आणि त्या एक टॉपिकला आपण आठवड्यातनं 2 तास शिकवतो, आणि त्याच्यावर मग आपण टास्क देतो. म्हणजे पुन्हा तुमच्या आयुष्यात त्या पॉइंटला धरून कधी अडचण नाही आली पाहिजे. जसं की त्याच्यामध्ये आहे, सुरुवातीच आपण करतो हे मॅक्रोन्यूट्रिएंट मी तुम्हाला सांगितलं, प्रोटीन, कार्ब, फॅट, ह्याचं काय महत्व आहे, मग गट हेल्थचं काय महत्व आहे, मग लिव्हर. आजकाल रॅन्डम तुम्ही जाऊन सोनोग्राफी करायला सांगा, तुमच्या ऑडियन्सला सांगा, आणि मी सांगेल की जर तुम्ही सोनोग्राफी केली तर इथे कमेंटमध्ये येऊन सांगा काय निघालं.
फॅटी लिव्हर निघतंय. आणि फॅटी लिव्हर ते पण ग्रेड 1 ग्रेड 2. ग्रेड 2चं फॅटी लिव्हर निघतंय लोकांमध्ये. आणि असं निघतंय की जे बिलकुल अल्कोहोल घेत नाही. माझं नुकतंच सकाळी एका व्यक्तीशी बोलणं झालं आणि त्याला ग्रेड 2 फॅटी लिव्हर आहे. आणि मी विचारलं बाबा तुमचं काय व्यसन वगैरे नाही म्हणलं, आणि प्युअर व्हेजिटेरियन आहे. मग कसं काय? सो इट इज अ नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जो इतका वाढतोय आणि याच्यामध्ये तेच त्रास होतात जसं एखाद्या व्यक्तीला अल्कोहोलमुळे होतात. मग का बरं असं होत असेल? तर एक लक्षात घ्या, जी गोष्ट शरीर वापरणार नाही त्याचं रूपांतर चरबीत होणार आहे. आणि ती चरबी भयानक जर साठत गेली तर ती लिव्हरमध्येच साठणार आहे. मग वापरणार काय नाही तर कार्बोहायड्रेट्स जर तुम्ही रिफाईंड वाले खाल्ले, म्हणजे मैद्याचे प्रकार खाल्ले, साखरेचे भरपूर सारे वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या. आपल्याला काय वाटतं साखर म्हणजे ती टेबल शुगर एक प्रकार आहे फक्त साखरेचा. अशा 80 वेगवेगळ्या प्रकारच्या साखर आहेत. आणि मी बोलतोय तोपर्यंत अजून वेगळे आले असतील. इव्हन जे हेल्थ ड्रिंक म्हणून मी आता तुमच्या इथून सांगतो की जेवढी लोक लेबल वाचत नाही त्यांनी लेबल वाचायला सुरू करा. बऱ्याच लेबलवर माल्टोडेक्स्ट्रिन लिहिलं जातं आणि ते हेल्दी फूड मध्ये लिहिलेलं आहे. माल्टोडेक्स्ट्रिन म्हणजे आपण ह्याला कुठली साखर किती खराब ह्याला ठरवण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. तो शुगरचा GI आहे 65. मी तुम्हाला विचारतो गुळाचा किती असेल अंदाजे, तुम्हाला काय वाटतं? कमी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा. नॉर्मली प्रत्येकाला वाटेल की अरे गुळाचं गुळ तर भारी आहे, गुळाचं 84 आहे. हो. आणि नॉर्मली काय होतं की लोक म्हणतात साखर आहे ना खराब आहे, तर गुळ आहे ना गुळ चांगलं आहे. मग आपण गुळ जास्त खातो. म्हणजे साखर तुम्ही घाबरून कमी खाल्ली असती, गुळ तर तुम्ही जास्त खाल्ला. आणि त्याच्याही पुढे जातो माल्टोडेक्स्ट्रिन जे आहे त्याचं तर 130 to 160 कुठल्या क्वालिटीचं माल्टोडेक्स्ट्रिन वापरलंय त्याच्यावर ठरतं. आणि कॉस्ट कट करण्यासाठी मग हाय फ्रुक्टोज शुगर असे इतके प्रकारचे साखर वापरली जाते. आपण ह्याच्यावर एज्युकेट करतो, आपण शॉपिंगवर एज्युकेट करतो, आपण सप्लिमेंट्सवर. आजकाल कोणी येतं आणि घरात तुम्हाला सप्लिमेंट विकून जातं, ते काय चुकीचं नाही. बट तुम्ही पैसे भरताय ना, तुम्हाला लेबल वाचायला हवं. म्हणजे आता वे प्रोटीन खूप पॉप्युलर आहे. आता मी वे प्रोटीन बद्दल सांगेन की वे प्रोटीन मध्ये एक प्रकार येतो कॉन्सन्ट्रेट, एक प्रकार येतो आयसोलेट. बरेचशी मंडळी आयसोलेट मागवतात आणि ते दुधामध्ये मिक्स करून पितात. आयसोलेट करण्याचा पर्पजच हा होता की त्यातलं लॅक्टोज पूर्ण काढून टाकणे, जेणेकरून ज्या लोकांना दूध चालत नाही त्यांना देखील हे वे प्रोटीन चालेल. मग काय उपयोग होता? मग कॉन्सन्ट्रेटच घ्यायचं तर स्वस्त पडलं असतं. कितीतरी लोक लेबल वाचत नाही. बऱ्याचशा कंपनी फक्त प्रोटीनवर लिहितात प्रोटीन आणि लेबलवर लिहितात 18 ग्रॅम प्रोटीन, 25 ग्रॅम प्रोटीन. पण ते किती पर्सेंटेज आहे ते कोण लिहित नाही. ते लेबलवर असायला हवं. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. मग जॉईंटचे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण गाईड करतो. पण जॉईंट पेन असा प्रॉब्लेम आहे जो झाल्यानंतर आपण काही करू शकत नाही, डॅमेज होतं बऱ्याच होतं. मग असे वेगवेगळे आम्ही 12 टॉपिक काढलेले आहेत आणि या 12 टॉपिकवर आम्ही शिकवतो 12 आठवड्यामध्ये. आमच्याकडे असे सक्सेस स्टोरीज आहेत ज्यांनी हे 12 वीक केलं. मी कुठलंही डाएट दिलं नाही त्यांना. बऱ्याच लोकांना वाटतं न्यूट्रिशनिस्टकडे काय जाऊन डाएटच मिळणार. मी सांगतो डाएट हा फक्त 20-25% हेल्प करणार आहे. ते ओव्हर एम्पसाइज केलेले की 70% डाएट आणि सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. सो डाएट मी दिलंच नाही, मी फक्त हॅबिट्सवर काम केलं. किचनमध्ये त्या वस्तू चालण्यात तरी लोकांनी 5 किलो वजन केलंय, कमी 10 किलो केलंय. कोणी बायकोनी हा कोर्स शिकला, नवऱ्याची पूर्ण HbA1c लेवल नॉर्मल आणली. आज नवऱ्याला मेडिसिन घ्यायची गरज नाही. कोणाला घरामध्ये बीपीची गोळी चालू आहे, घरामध्ये हा कोर्स. म्हणून म्हणतो माझं तर मिशन आहे की प्रत्येक गृहिणीने हा कोर्स करावा, कारण ती आरोग्य मंत्री झाली पाहिजे आज त्या कुटुंबाची. अगदी 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 बरोबर आहे. कारण मला इथे एक गोष्ट लक्षात येते. असं म्हटलं जातं की जपनीज एक कहाणी आपण ऐकतो की लोकांना ते आयते मारलेले मासे देत नाहीत, ते मासे मारी करायला शिकवतात. का तर लोक कधी आयुष्यात उपाशी मरू नयेत. सो अगदी तसंच तुम्ही डाएट नाही देत, पण आहारच नेमका काय घ्यायचा हे एकदा जर समजलं, तुमच्या किचनमध्ये काय आणायचं हे जर का समजलं, तर बनणाऱ्या गोष्टी हे आपोआपच हेल्दी बनतील. तुम्हाला वेगळा डाएट फॉलो करायची गरज नाही, तो आपोआप फॉलो होणार आहे. 100%. खूप सुंदर. सो हे कोर्स ऑनलाईन पद्धतीने होतो का ऑफलाईनला काही कार्यशाळा होतात? टोटली ऑनलाईन पद्धतीने हा कोर्स होतो. ऑफलाईन मध्ये आपण एक फिट फॉरएव्हर वर्कशॉप घेतो. तो स्पेशली मी म्हणेल की प्रत्येक तरुणांनी करावा, कारण तरुण मुलांना हे एज्युकेशन मिळणं फार गरजेचं आहे. कारण वय वर्ष 15 ते वय वर्ष 35च बॉडीमध्ये एक चांगलं स्ट्रक्चर उभं करण्याची क्षमता आहे. बरोबर. त्यावेळेस त्या मुलाला त्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. जर तिथे त्या गोष्टीच्या जागी तो चुकीच्या गोष्टी शरीरामध्ये घालत असेल तर काही उपयोग नाही. म्हणजे आई वडील मुलाला जन्म घालतात की बाबा म्हातारपणाची काठी, आधार वगैरे असे शब्द असतात, पण कदाचित उलट पाहायला मिळतं चित्र. आणि हे बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहू शकता की आज तरुण मुलांना आधार देत पालकांना घेऊन जावं लागतंय. असे आजार होतात. सो त्यासाठी आपण एक 1 डे वर्कशॉप घेतो.
आपले निवासी पण प्रोग्राम चालतात, रेसिडेन्शियल शिबिर प्रोग्राम्स असतात, ज्याच्यामध्ये आपण गट हेल्थ चॅलेंज म्हणून 3 दिवसाचं चॅलेंज आपण तिथे सर्वांना बोलावून करतो, ज्याच्यामध्ये आपण एक ड्रॉप तेल देत नाही 3 दिवस. ओके. झिरो ऑइल, नो ग्रेन, कुठलंही धान्य नाही, कुठलाही दुधाचा पदार्थ नाही, अशा पद्धतीने 3 दिवस. आणि इतकं आम्ही आपल्या पुस्तकाचं नावच आहे भरपूर व टेस्टी खाऊन 100 वर्ष निरोगी जगण्याचं रहस्य. आणि भरपूर खा म्हणतो आपण जे देतो ते, आणि फार टेस्टी असतं. टेस्ट ही जी डेफिनेशन आहे ना, ही चुकलेली आहे आपल्याकडे. आपल्याला टेस्टची खरी परिभाषा आयुर्वेदात चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. मला सांगा सर, आपल्याला माहितीच असेल, कारण आयुर्वेदामध्ये काही चवींचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी बघा बरं कुठल्या कुठल्या येतात. आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे किंवा गोड आहे. हा, म्हणजे आंबट, तुरट, खारट, गोड, तिखट, है ना, ह्या सगळ्या अशा 6 चवी आहेत. ह्या 6 चवी जर का आपल्याला मिळत असतील तर त्याला आपण म्हणतो चव, म्हणजे कडू देखील आली. बरोबर, कडू. तर हे चव आहे. आता ह्याला म्हणतो आपण चव. आता तुम्ही ज्याला टेस्ट म्हणताय ना, ही टेस्ट नाहीये. ह्याला फूड सायंटिस्टनी डिफाईन केलेलं आहे. यूज एक्सेस फॅट, म्हणजे वेगळ्या प्रकारचं तेल. यूज एक्सेस सॉल्ट, म्हणजे एकदम खराब क्वालिटी सॉल्ट, ज्याच्यापैकी मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, हे सिद्ध झालेलं आहे. आणि तिसरं म्हणजे शुगर यूज करा वेगवेगळ्या प्रकारचे. आणि गंमत काय, ह्या ऑइलमध्ये, शुगरमध्ये आणि सॉल्टमध्ये अशी ताकद आहे की तुमची ओरिजिनल चव गायब करू शकते. मी एक्झाम्पल सहित सांगतो. कारलं कडू आहे, बरोबर, नुसतं कारलं खाल तुम्ही नाही खाणार. पण कारल्याची भाजी खातो, त्याच्यामध्ये काय ऍड झालं, थोडंसं मीठ ऍड झालं, थोडंसं गुळ टाकतात काही लोक, हलकसं तेल जातं, सरप्राईज झालं. आता त्याची भजी खा बरं कारल्याची, तुम्हाला भजी अजून आवडते. तिथे चिप्स खा बरं, तुम्हाला त्या चिप्स खाल्ल्यावर कळणार पण नाही की कारल्याचे चिप्स आहे. काय झालं, तुम्हाला कारलं खाऊ घातलं पण ऍक्च्युअली कारल्यातून फायदा काहीच नाही मिळाला, उलट नको त्या गोष्टी पोटात गेल्या, ज्याच्यामध्ये तेल होतं, साखर होतं, मीठ होतं. म्हणजे टेक्निकली पाहायला गेलं तर तुम्ही ज्याला टेस्ट म्हणताय दॅट इज नॉट अ टेस्ट. ते तुम्हाला उलट बधीर करतंय, उलट तुम्हाला ऍडिक्ट करतंय ती टेस्ट, ज्याच्याने फायदा होत नाही. उलट एवढं टेस्टच्या मागायला आपण लागतो. म्हणजे कशासाठी, जिभेसाठी. बरोबर. तुम्ही बघितले का, सगळ्या शरीरामध्ये सगळं काहीतरी आजारी पडेल, जीभ नाही आजारी पडणार. माझी जीभ खूप दुखते असं तुम्ही ऐकलंय का कधी कोणाला म्हणताना? जिभेला आजार झाला असं कधी ऐकलं? कधीच नाही ऐकलेलं. म्हणजे जीभ, आणि त्या जिभेची आपण एवढी काळजी घेतो जिला, आणि त्याच्यामुळे संपूर्ण शरीर आजारी पडतंय. तो आपल्याला टेस्ट बड डेव्हलप करावं लागतील. आणि हेल्दी म्हणजे जे जिभेला चांगलं ते पोटाला वाईट, जे पोटाला चांगलं ते जिभेला वाईट, ही म्हण 100% चुकीची आहे. जे जिभेला चांगलं ते पोटालाही चांगलं असू शकतं, फक्त तुम्हाला ते माहिती करून घ्यावं लागेल. आणि म्हणून आम्ही 100पेक्षा जास्त रेसिपीजवर काम केलेलं आहे, जे आम्ही त्या 12 वीक मध्ये शिकवतो. हळूहळू तुमच्या घरातल्या रेसिपी बदलत जातात, तुम्हाला कळत देखील नाही. कसं असतं की कंपाऊंडिंग इफेक्ट काम करतो. सो कंपाऊंडिंग इफेक्टचा रिझल्ट तुमच्या त्या कुटुंबामध्ये येतो. मी नेहमी सांगतो, वजनाबाबतीत 2च गोष्टी घडतात दरवर्षी. तशी तुमची बँकेत सेव्हिंग्ज वाढत जाते, तसे शरीरामध्ये देखील फॅट डेपॉझिट वाढत जातं जर तुम्ही काहीच नाही केलं तर. मग त्यापेक्षा किचन ट्रान्सफॉर्मेशन करून घ्या. ऍटलिस्ट वजन न वाढणं ही देखील एक खूप मोठी अचिव्हमेंट असेल. निश्चितच. तुम्ही ज्या पद्धतीने हा विषय मांडताय ना, मला वाटतं की एक्सरसाइज न करता सुद्धा तुम्हाला हेल्दी राहता येऊ शकतं. आता विनाकारण मग एक्सेस स्ट्रेस घ्यायचा, एक्सेस पळायचं, एक्सेस हे घ्यायचं, आणि मग झोप अर्धवट होते, सगळ्याच गोष्टी अर्धवट होतात, आणि मग अजून मला वाटतं की काय आपण निमंत्रण देत असू इतर आजारांना. ग्रेट, छान वाटतं तुमच्याशी बोलून. यानंतर मला पुढचा जो मेन मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे डिझीज. तुम्ही डिझीज मुक्त लोकांना करताय. कशाच्या बेसिसवर? तर चांगल्या आहाराच्या, न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या बेसिसवरती. सो याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या की कोणत्या कोणत्या आजारांना बरं करता येणं शक्य आहे आणि कशा पद्धतीनं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असायला पाहिजे, याबद्दल थोडक्यात सांगा. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर थोडं मी आधीचं करेक्शन करतो की एक्सरसाइज न करता जे आपण बोललात, तर आम्ही कधीच एक्सरसाइज नाही करण्याला प्रमोट करत नाही. कारण आपल्या त्या 12 वीक मध्ये एक स्पेशल टॉपिक आहे एक्सरसाइज अँड हायड्रेशन. कारण एक्सरसाइज, आणि मला सगळ्यांना सांगायचं की आजकाल प्रत्येक जण अशा डाएटच्या शोधत आहे ज्याच्यामध्ये त्याला व्यायाम नाही करावा लागेल पण त्याचं वजन कमी झालं पाहिजे. तर हे कधीच करू नये. त्याचं कारण सांगतो. ज्या वेळी तुम्ही व्यायाम न करता वजन कमी कराल त्यावेळी तुम्ही मसल लॉस करून घ्या. बरोबर. कारण तुम्ही बॉडीला मेसेज दिला मला काही गरजेचं नाहीये मसल, पण जो व्यक्ती व्यायाम करतो तो इनडायरेक्टली मसलला मेसेज देतो की मसल महत्वाचं आहे. सो मसल तिथे, मसलचं पहिलं तर आपण काही नाही केलं तर मसल असंही डिग्रेड होतं दरवर्षी. 35 नंतर तुमचे मसल सगळ्यांचे कमी होणार आहेत. उलट जर जी व्यक्ती व्यायाम करत राहते तिचं पॉस्चर चांगलं राहतं, तिचं मसल कधीच डाऊन होत नाही. त्यामुळं मी थोडं करेक्शन करेन की अगदी बरोबर. काहीच न करता म्हणजे इथे एक माझ्या म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता
की ओव्हर एक्सरसाइज करणारी काही लोक आपण पाहतोय, ज्याच्यामुळे हार्ट अटॅक किंवा जिम मध्ये व्यायाम करता करता एखादा व्यक्ती गेला किंवा काय. तर मला याच्यात असं लक्षात येतं की ओव्हर एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट कमी, झोप कमी आणि त्याच्यामुळे एक्सरसाइजचा स्ट्रेस येऊन काही लोकांमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेला. त्या एक्सरसाइज बद्दल मला बोलायचं. म्हणजे आपण एक्झर्शन म्हणू शकतो त्याला, ओव्हर एक्झर्शन म्हणू शकतो. तर ते कधीच करायची गरज नाही. सो मी तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे येतो, जेव्हा आता डिझिजेसला आपण कसं मॅनेज करतो. तर पुन्हा मी आधी सांगितलं जसं की आम्ही ह्याला डिझीज मानत नाही, ह्याला न्यूट्रिशन डेफिशियन्सी मानतो. तर तुम्ही आता आपण बघू की एक सगळ्यात मोठा जो भारताचा आपण आता म्हणतो की आपलं देश कॅपिटल होत चाललाय, बरोबर, डायबिटीजचं. आणि टार्गेट दिलं होतं की 2030 पर्यंत आपल्याकडे काहीतरी एक 12 करोड लोकांना डायबिटीज असेल, 11 करोड काहीतरी समथिंग हा आकडा आला होता. तो आकडा ऑलरेडी 2024 मध्ये आपण काही स्टॅटिस्टिक्स म्हणतात की आपण क्रॉस केलेला आहे. सो जे पुढे जायचं होतं ते ऑलरेडी आपण काही वर्ष मागेच क्रॉस केलेलं आहे. सो डायबिटिक हे आता 10 पैकी एका व्यक्तीला आपण पाहतोय. आता बरेच लोक म्हणतील मला डायबिटिक नाही, मे बी त्यांनी चेक केलं नसेल म्हणून त्यांना माहित नाही. पण हे सगळे आजार होतात का? म्हणजे इव्हन बऱ्याच लोकांना वाटतं की हेरिडेटरी, माझ्या आई वडिलांना आहे मग मला होणार. माझ्या दृष्टीने हेरिडेटरी अनुवांशिकता ही फक्त 50-60% काम करतं तुमचं किचन हेरिडेटरी आहे. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना ऑडियन्सला सांगेल जाऊन जेनेटिक हेरिडेटरी पेक्षा किचनचं हेरिडेटरी जास्त आहे. म्हणजे तुम्ही जाऊन चेक करा, युट्यूबवर जा किंवा गुगलवर जा. आर्नोल्ड हा जगातला सगळ्यात 1 नंबरचा बॉडी बिल्डर आहे. त्याला 2 मुलं आहेत. त्याचा डिवोर्स झाल्यानंतर एक मुलगा आईकडे होता, एक मुलगा त्याच्याकडे होता. जाऊन बघा जो आईकडे होता तो कसा झाला आणि जो त्याच्याकडे होता तो कसा. आता नंतर त्याने ट्रान्सफॉर्मेशन केलं, तो भाग वेगळा. पण आईकडे जास्त वर्ष राहिल्यानंतर त्याचं वजन जास्त वाढलं होतं. म्हणजे काय बदललं? जर जेनेटिकली असतं तर दोन्ही मुले एकसारखी दिसायला हवी होती. किचन बदललं. सो किचन खूप महत्वाचा रोल प्ले करतो. सो डिझिजेस मध्ये आम्ही हेच सांगतो की तुमचं किचन मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. आज जर का आणि हे सगळ्यांसाठी खूप मोठी धोक्याचं घंटा आहे की जर तुमच्या घरात एकाला डायबिटीज आहे, सावध व्हा, आत्ताच सावध व्हा. तो डायबिटीज कशामुळे झालाय की किचन मध्ये काहीतरी असं आहे. आणि हे थोडं म्हणजे लाईक माझ्याकडे क्लायंट आले होते अँड त्यांना कळतच नव्हते. म्हणजे मी घर का खातो. बऱ्याच लोकांचा एक भ्रम असतो कि मैं तो घर का खाता हूं, तो मैं तो हेल्दी खाता हूं. तुम घर का खाओ बाहर का खाओ अलग बात है. पहिले हम न्यूट्रिशन के एंगल से देखेंगे. सो मी त्यांना विचारलं तुम्ही काय खाता. म्हणजे मी नाश्त्यामध्ये पोहे घेतो, पीठ घेतो. म्हणलं नुसतंच घेतं का अजून काय त्याच्यावर थोडंसं स्प्रिंकल करता. काय नाही मी शेव खातो. मग मी त्यांना विचारलं तुम्ही किती शेव खाता, संपूर्ण महिन्यामध्ये शेव फरसाण किती खाता. म्हणलं काय नाही आम्हाला 4 किलो लागतं. पाहुणे वगैरे पण येत राहतात. म्हणजे अंदाजे तुम्ही किती खात असताल. म्हणजे तसं नाही सांगता येणार, पण मी महिन्याभरात 1 किलो खात असेल असं त्यांचं अंदाज आला. आता 100 ग्रॅम कुठलंही ऑइली पदार्थ, मग तो चिप्स असू दे, फरसाण असू दे, शेव असू दे, ह्याच्यामध्ये तुम्हाला 600 कॅलरीज मिळतात. बापरे. तुमचं आणि बरं त्यात न्यूट्रिशन कमी आहे. 600 कॅलरीज अशा मिळतात ज्यात न्यूट्रिशन नाहीये. आणि मोस्टली मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की अनहेल्दी फॅट मध्ये ऑइल येतं. सो ऑइल गेले, बरं ते तर अजून हलक्या प्रकारचं ऑइल गेलेले. सो मला सांगा मग कसे आजार नसतील तुम्हाला आणि कसं तुमचा डिझीज मॅनेज होईल. मुळात डॉक्टर्स पण बघा, तुम्हाला मी कुठल्याही डॉक्टर्सला हे करत नाहीये, इथे ऑफेंड करत नाही. का? कारण आम्ही जे तुम्हाला सांगणार आहे ह्याचा सगळा रिसर्च देखील कुठल्या ना कुठल्या डॉक्टरने केलेला आहे, कुठल्या ना कुठल्या सायंटिस्टने केलेला आहे. फक्त कदाचित यू आर नॉट गोइंग टू अ राईट डॉक्टर. जर तुम्हाला मेडिसिन्स चालू झाल्यात, मला सांगा जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये आली तर तुम्हाला औषधाची गरज आहे का? नाहीये. जर तुम्हाला ब्लड प्रेशरच नॉर्मल दाखवते तर तुम्हाला बीपीच्या गोळीची गरज आहे का? नाही. सिंपल आहे ना की जर मी तुम्हाला असं काही जेवणात दिलं ज्याच्यामध्ये तुमच्या ब्लडमध्ये शुगरच वाढली नाही, तुम्हाला कशाला लागते गोळी? माझ्यासाठी लॉजिक काय? ग्लायसेमिक इंडेक्स शिकवलंय सायन्सनी की हे पदार्थ हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची पातळी वाढत नाही. हे पदार्थ हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये हवं तितकं इन्शुलिन तुमचं शरीर स्वतः बनवू शकतं. आणि हे आपण सिद्ध केले. आपल्याकडे अशी लोक आहेत ज्यांना 12 वर्ष इन्शुलिन चालू होतं. आज ते इन्शुलिन घेत नाहीत. 12 वर्ष इन्शुलिन चालू होतं, इन्शुलिन घेत नाही. इन्शुलिन घेऊन त्यांचं ब्लड शुगर लेवल HbA1c 9.5 होता. इन्शुलिन न घेता आज तो 6 पर्यंत आलाय, 6.3 पर्यंत आलाय. आणि मी एकटा नाहीये. आज असे खूप हेल्थ कोचेस आहेत, खूप सारे लोक आहेत ज्यांनी फ्रीडम फ्रॉम डायबिटीज सुरू केलेले आहे आणि ज्याच्यामध्ये ते टोटली तुम्हाला डायबिटीज फ्री राहायला शिकवतात.
टोटली तुम्हाला, आणि पतंजलीचं तर रामदेव बाबांचं तो उदाहरण सगळ्या जगासमोर आहे की योगा करून कित्येक लोकांनी बीपीच्या गोळ्या सोडल्यात. सो मी काही यात नवीन काही केलेलं नाही. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो डिझीज मॅनेजमेंट. फक्त एकच आम्ही सांगतो, प्रत्येकाने मनाने कोणी प्रयोग करू नये. घरामध्ये ब्लड शुगर चेक करायचं मशीन असावं, घरामध्ये बीपी चेक करायचं मशीन असावं, आणि वारंवार तुम्ही ते चेक करत राहावं की काय लेवलला बाबा, म्हणजे मग गरज असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सो ह्याला आपण म्हणतो डिझीज मॅनेजमेंट. वा. मग आता हे डिसीज मॅनेजमेंटसाठी जेवढी काही आज तुमच्याकडे असंख्य लोक येतात, शेकडो लोकांना तुम्ही डिसीज फ्री केलेला आहे, मग यांचं तुम्ही 1 to 1 कन्सल्टेशन करून त्यांना प्लॅन देता का तुम्हाला ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना काही हे एज्युकेशन देता? दोन्ही करतो आपण. पहिलं आपण ग्रुपमध्ये एज्युकेशन देतो आणि मग आपण त्याला म्हणतो की तुम्हाला जर हँड होल्डिंग, आता डिपेंड करतं, कोणाला तरी गरज लागेल, कोणाला लागणार पण नाही, कारण प्रॉब्लेम किती लेवलला आहे. त्यातनं मग ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी कस्टमाइज डाएट प्लॅन, कारण आपल्याकडे कोण व्हेजिटेरियन आहे किंवा कोण फक्त एग्जच खातो. इव्हन बऱ्याचशा लोकांना ज्यांना वाटतं की मी नॉन व्हेजिटेरियन आहे, ते तर नॉन व्हेजिटेरियन नाहीये, त्यांना फक्त नॉनव्हेज चालतं आणि ते पार्टीसारखं किंवा ट्रीट सारखं नॉनव्हेज खातात. ते बाबा शरीराची एक गरज आहे ती पूर्ण करायची म्हणून काय नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्या जो फूड चॉईसेस आहेत, त्याचा फूड प्रिफरन्स आहे, कोण 3 शिफ्टमध्ये जॉब करतं, कोणाला 2 शिफ्ट असतात, कोण रिटायर्ड आहे, तर ते कस्टमाइज आपण त्यांचं इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग करून देतो. आणि नुसतंच डाएट प्लॅनिंग नाही करत किंवा न्यूट्रिशन प्लॅनिंग नाही करत, आपण त्याचं पूर्ण लाईफस्टाईल प्लॅनिंग, त्याचा माइंडसेट, त्याची थॉट प्रोसेस. पहिलं तर त्याला विश्वास आला पाहिजे की मी मेडिसिन फ्री राहू शकतो. कारण पुन्हा मार्केटिंग, एवढं मार्केटिंग झालंय सर, आपण ह्या ट्रॅपमध्ये अडकलोय. पहिलं आपण काही झालं तर गोळी खातो, गोळीने नाही राहिलं तर सर्जरी करतो, आणि ह्या सगळ्यातून आपला एंड होतो एका अशा महागड्या बेडवर, जिथे आपण मरणाची वाट पाहतोय किंवा आपण गेलेलो असतोय, आणि आपल्या फॅमिलीला आपल्याला बाहेर काढण्यासाठी 15-20 लाख रुपये मोजावं लागतं. हे ट्रॅप आहे, आणि असा ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये दिसतंय की एवढे नॅचरल सोल्युशन तुमच्या समोर आहेत, बट तुम्ही पाहू नाही शकत आहे. ह्या ट्रॅपमध्ये अडकत चाललोय सर आपण मेडिसिनच्या. यातनं प्रत्येकाला बाहेर काढणं हेच आमचं मिशन आहे. वा, खरंच खूप सुंदर मिशन आहे आणि खूप चांगलं काम करताय. मी म्हणेन घराघरापर्यंत, किचन पर्यंत तुम्ही पोहोचायची गरज आहे असं मला वाटतंय. सो ऑडियन्सला सुद्धा हा आजचा टॉपिक निश्चित आवडत असेल. शेवटचा एक प्रश्न मला विचारायचा आहे, तो असा की सर्वसाधारण जे मगाशी म्हणतात की 35 नंतर हेल्थ कुठेतरी ग्रोथ जी आहे ती शारीरिक ग्रोथ थांबते आणि तिथून पुढे कुठेतरी मग तो डाऊनफॉल चालू होतो किंवा आजारांचं निमंत्रण तिथून चालू होतं. सर, सर्वसाधारण 35 ते 50 या वयोगटात किंवा 35 ते 60 या वयोगटात असणाऱ्या व्यक्तींचा आहार कसा असावा, त्यांनी कशा पद्धतीनं कोणता आहार घ्यायला पाहिजे, काय त्यांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असायला पाहिजे, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. नक्कीच. पहिलं तर मी सांगेल की 35 नंतर तुम्ही ब्लड टेस्ट कंपल्सरी करा. माझ्या दृष्टीने वर्षातून एकदा तरी ब्लड टेस्ट केला पाहिजे, आणि त्या ब्लड टेस्टमध्ये ज्या काही डेफिशियन्सीज आहेत त्या पहिलं सॉर्ट आउट करा. एक व्हायटॅमिन डी आज जेनरिक झाले की सूर्यप्रकाशात आपण निघतच नाही, तर 5 आणि 10 व्हायटॅमिन डी लेवल घेऊन लोक फिरतात. चुकून जर काही व्यक्ती कुठे म्हणजे पडली, साधं घरात जरी पडली, तर एवढं मोठं फ्रॅक्चर होऊ शकतं की कदाचित मग माहित नाही काय होईल. B12 कमी आहे, त्याच्यामुळे आज ब्लड म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स कुठलेही होऊ शकतात. सो हे 2 जर टेस्ट तर आपण आता अलीकडे करून घ्यावेत, आणि इझिली त्याचं फार काही नाही, डाएटमधनं तर थोड्याफार गोष्टी होतीलच, बट त्याचं मात्र योग्य सप्लिमेंटेशन घेऊन ते नॉर्मल ठेवायत 35 नंतर. दुसरं मला इथं सांगायचं आहे डाएट कसं असावं. तर डाएटमध्ये मी फक्त बोलत नाही, मी सांगतो लाईफस्टाईल बद्दल. माझ्या दृष्टीने झोप व्यवस्थित असावी. पहिलं काम आहे झोप. कारण तुम्ही कितीही भारी डाएट करताय आणि तुम्ही झोपच नाही व्यवस्थित घेताय, आणि आज काय झालेलं आहे, संपूर्ण जग तुमची झोप चोरण्याच्या मागे लागलेले आहे. तुम्ही जितके जागाल तेवढे लोक डॉलर्समध्ये पैसे कमवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पहिली काळजी काय घ्यायची आहे की झोपायचं वर पहिला फोकस, कारण झोपेमध्येच मी सांगितलं की मसल वर काम होणार आहे. त्यामुळे झोप अतिशय महत्वाची आहे, कारण झोप कमी घेतली तर कॉर्टिसॉल वाढणार आहे. हे जे PCOD PCOS जे दिसतंय आज आपल्याला एवढं पर्सेंटेज वाढलेलं, त्याचं कारण आहे की झोपच नाहीये. सो पहिलं काम आहे झोप व्यवस्थित घेणे. दुसरं जे काम आहे महत्वाचं, मी नेहमी बॉटम ऑफ पिरॅमिड मध्ये मी शिकवतो की इट शुड बी वॉटर. 20 किलोला 1 लिटर ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. म्हणजे 70 किलोची व्यक्ती तर 3.5 लिटर पाणी पित नाहीत लोक. इमिजिएटली कित्येक लोकांना फक्त आम्ही योग्य पाणी प्यायला आणि झोप घ्यायला शिकवलेले, आणि तरी त्यांना खूप छान रिझल्ट आले ह्या 2 गोष्टींचे. पण हे कामच करतात आणि इट इज फ्री. म्हणजे काय त्याला काही पैसे नाही भरायचे की झोप मला एक्स्ट्रा 1 तास झोपण्यासाठी मला कुठेतरी मग पैसे भरायचे, किंवा मला पाणी फक्त वेळेत लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर मग मी सांगेल तुमचं रुटीन मध्ये डाएट. सो यू शुड हॅव अ प्रोटीन पॅक ब्रेकफास्ट.
मग त्याच्यामध्ये तुम्हाला जसं चालेल, तुम्हाला डाळी कडधान्य काय आवडेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही होममेड पनीर यूज करा. आणि इव्हन पनीर काढल्यानंतर जे पाणी राहतं तेच दुसरं तिसरं काय नसून त्याच्यापासूनच वे प्रोटीन बनतं. तर त्या पाण्याचा देखील उपयोग तुम्ही भाकरीमध्ये, त्याच्यातून तुम्ही राईस शिजवणं. इव्हन मी सांगेल की डिनरमध्ये मिलेट्सकडे वळा. मिलेट्स हे नेक्स्ट फ्युचर आहे. प्रत्येक घरात तुम्हाला जसं आज आरो फिल्टर दिसतात तसे प्रत्येक घरात येत्या 10 वर्षामध्ये मिलेट्स दिसतील. आणि मिलेट्स म्हणजे फक्त ज्वार, बाजरा, नाचणी नव्हे, ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. बानेड मिलेट्स, आपण हवं तर त्याच्यावर एखादा वेगळा पॉडकास्ट करू, त्याच्यामध्ये मी मिलेट्स बद्दल गाईड करेल. बानेड मिलेट, प्रोसो मिलेट, कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, फिंगर, लिटिल मिलेट, ब्राऊन टॉप मिलेट, ज्यांनी जगात प्रसिद्धी मिळवली आहे. कॅन्सरमध्ये काम केलं त्या मिलेट्सने. सो मिलेट्स तुमच्या डाएटमध्ये आठवड्यातून 2दा 3दा. आणि मिलेट्स कोणत्या प्रकारचे मागवायचे वगैरे ह्या बाबतीत पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, कारण मिलेट्समध्ये खूप व्हरायटी येते. सो ते जर का तुम्ही प्रॉपर घेतलं 35 नंतर, तुम्हाला ना बीपी राहणार आहे ना शुगर राहणार. मेन तर लोक ह्या 2 आजारालाच घाबरतात. आणि राहिला विषय जॉईंट वगैरे प्रॉब्लेम, वेट मॅनेज करा, ओव्हर इटिंग करू नका. आणि बऱ्याचदा आपण स्ट्रेसमध्ये ओव्हर इटिंग करतो किंवा न्यूट्रिशन नसल्यामुळे ओव्हर इटिंग करतो. तर अशा पद्धतीने प्लॅनिंग करायला हवं. आणि कलरफुल डाएट असायला हवं. जेवढे वेगवेगळे कलर्स तुमच्या डाएटमध्ये ऍड करता येईल, ते सॅलड्स असेल, फ्रुट्स असेल. सॅलड नेहमी जेवणा अगोदर खायचं. आपली बरेचसे लोक जेवणासोबत खातात, तसं नाही करायचं. जेवणा अगोदर सॅलड खायचं. आणि चहाचं जे सेवन अति जास्त प्रमाणात होत आहे त्याला कुठेतरी लिमिट आणणं गरजेचं आहे. कारण चहामध्ये एक गोष्ट आहे, ते म्हणजे अँटी न्यूट्रिएंट क्वालिटीज आहेत. जर तुम्ही चहा पिला, म्हणजे चांगलं खाल्लंय आणि चहा पिला, तर तुम्हाला जे न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब होणार होतं ते ऍब्झॉर्प्शन कुठेतरी स्लो डाऊन होणार आहे. सो तसं खूप वास्ट टॉपिक आहे हेल्थवर, बट थोड्याफार मी जे इन्साइट्स दिलेत. आणि प्रत्येक मीलमध्ये आजकाल फार इझिली बरेचसे चार्ट्स अवेलेबल आहेत ऑनलाईन. इव्हन आमचंही ऍप आहे, तुम्ही जर ते डाउनलोड केलं तर त्याच्या फ्री मटेरियलमध्ये आम्ही भरपूर सारे गोष्टी अवेलेबल करून ठेवल्या. तिथून काय नाव आहे? प्रमोद के बडीगर या नावाने ऍप आहे. सो प्ले स्टोर वरून तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये खूप साऱ्या रेसिपीज आणि ह्या गोष्टी मिळतील. सो त्यात पण तुम्ही शिकू शकता. प्रत्येक मीलमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन मॅनेज करा आणि इझिली होऊ शकतं. व्हेजिटेरियन असेल तरी होऊ शकतं, नॉन व्हेजिटेरियनला थोडं सोपं जातं. पण नॉन व्हेजिटेरियन कधी कधी एक्सेस खाण्यामध्ये जातात. सो एक्सेस पण नाही झालं पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. बॅलन्स न्यूट्रिशन जर आपण फोकस केला तर हे फार सोपं आहे. आणि हेल्दी जर असं पण खात राहिलो तर प्रत्येक व्यक्तीचं शरीर असं बनलेलं आहे की तो 100 वर्ष विदाऊट मेडिसिन जगू शकतो. येस, असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं आयुष्य हे खऱ्या अर्थानं शरीराची जी डिझायनिंग आहे ती 150 वर्ष जगण्यासाठीची डिझायनिंग आहे. म्हणजे तोपर्यंत काही होऊ शकणार नाही असं डिझायनिंग आहे. पण हल्लीच्या काळात माणसाचं आयुष्य कमी होतंय किंवा झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याचं कारण मला वाटतं की किचन मधलं अनअवेअरनेस असावं. आणि तुम्ही खरं तर एक हेल्दी भारत किंवा हेल्दी एन्व्हायरमेंट बनवण्यासाठी, घरातलं किचन हेल्दी बनवण्यासाठी काम करताय. खूप उत्कृष्ट काम करताय. निश्चितच श्रोत्यांना जर का हा पॉडकास्ट आवडला असेल किंवा सरांकडून अजून काही मार्गदर्शन तुम्हाला हवे असतील तर जरूर कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा आपण वेगवेगळे टॉपिक घेऊन सरांसोबत पुन्हा एकदा चर्चा करू शकतो. कारण टॉपिक मलाही कुठेतरी टच झालेला आहे. कारण अनेक व्याधी येत असतात. आजार आल्यानंतर जागे होण्यापेक्षा आजार येऊच नयेत याच्यासाठीचा हा सगळ्यात महत्वाचा आजचा पॉडकास्ट झाला असं मला वाटतं. सर, आज तुम्ही वेळ दिलात, इथे आलात, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि श्रोत्यांच्या आपल्या कमेंट्स प्रमाणे जर गरज वाटली तर मला वाटते, मला तरी आता असं वाटतंय की गरज आहे. त्यांनी तुम्हाला मला ऐकायचंय टाईप करावं. जर कमेंट्स जास्त पार्ट 2 च्या आल्या तर नक्की मी पुन्हा येईल. नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. सो थँक्यू सो मच. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंट जर निश्चित पुढच्या एपिसोडसाठी उत्सुक असतील तर निश्चितच पुन्हा एकदा आपण सरांना बोलूयात. मिलेट्स मॅनेजमेंट बद्दल असेल, मिलेट्स बद्दल भरपूर काही सांगितलं किंवा अजून कोणत्या आजाराबद्दल किंवा कोणत्या टॉपिक बद्दल सरांकडून जाणून घ्यायचं आहे हे तुम्ही निश्चित कमेंट करा. आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा पार्ट 2 मध्ये सरांना बोलूयात आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकूयात. सो थँक्यू सो मच. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर निश्चित तुमच्या संपर्कात असणाऱ्या लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.